काँग्रेसने औरंगाबादमधून नितीन पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे। काही वेळापर्यंत प्रमोद राठोड यांना ही उमेदवारी दिली जाईल अशी चर्चा खूप रंगत होती। मात्र अचानक औरंगाबादमधून आता नितीन पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। नितीन पाटील हे कन्नडचे माजी आमदार आहेत। त्यांना ही उमेदवारी देण्यात आली। उमेदवारी डावलल्याने माजी खासदार उत्तमसिंग पवार मात्र नाराज झालेले आहेत। आपण या सगळ्या घडामोडींबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडून। दीपक, औरंगाबादमध्ये अचानक नितीन पाटील यांना ही उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे, काय नेमकं कारण आहे? कारण प्रमोद राठोड यांना ही उमेदवारी मिळेल अशी चर्चा अधिकाधिक रंगत होती, मात्र नितीन पाटील यांचा अचानक पत्ता लागलेला आहे, काय सांगाल? हिमाली, नितीन पाटील यांचंही नाव सुरुवातीपासून औरंगाबादच्या उमेदवारीसाठी चर्चेत होतं, परंतु पक्षाचा आग्रह होता की या ठिकाणावरून शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डे यांनी निवडणूक लढवावी। यासाठी पक्षाने वारंवार त्यांच्याकडे आग्रह धरला की तुम्ही इथून निवडणूक लढवण्यास तयार व्हा, परंतु दर्डे यांनी शेवटपर्यंत इथून लढवण्यासाठी इन्कार दिल्यामुळे शेवटी आज पक्षाने नितीन पाटील यांच्या नावाची अधिकृतपणे दिल्लीत घोषणा केली। खरं तर हा मतदारसंघात उमेदवार राजेंद्र दर्डे नसतील तर ही जागा राष्ट्रवादीला सोडण्याची तयारी सुद्धा काँग्रेसमध्ये सुरू होती। तशी चर्चा सुद्धा काल एक बैठक झाली होती, त्या बैठकीत झाली। सूत्रांकडून जी माहिती मिळाली होती तशी अंतिमतः जर निर्णय होत नसेल, कोणी उमेदवार निवडणूक लढवायला पुढे येत नसेल तर ही जागा राष्ट्रवादीला सोडायची इथपर्यंत काँग्रेस काल रात्रीच्या बैठकीमध्ये आली होती। परंतु आज अचानक दिल्लीतून नितीन पाटील यांच्या नावाची घडामोडी घडल्या। नितीन राष्ट्रवादीला ही जागा द्यायची नाही असं साधारणतः एक सूर काँग्रेसमधून निघाला, त्यामुळे मग नितीन पाटील यांना तयार करण्यात आला आणि नितीन पाटील यांना ही उमेदवारी देण्यात आली। कन्नडमधून 2004 साली नितीन पाटील निवडून आले होते। 2009 ची निवडणूक त्यांनी लढवली नव्हती आणि म्हाडाचे ते अध्यक्षही होते, सदस्य होते। त्यांना अखेर काँग्रेसने औरंगाबादमधून खैरे यांच्या विरोधात उमेदवारी दिलेली आहे। आपल्याबरोबर आहेत उत्तमसिंग पवार आहेत आपल्याबरोबर। उत्तमसिंग, काय सांगाल? आपण औरंगाबादमधून आता अपक्ष लढणार आहात, काय आपली प्रतिक्रिया, काय सांगाल? उद्या माझ्या कार्यकर्त्यांची मी मीटिंग लावलेली आहे सकाळी 11 वाजेनंतर। त्यानंतर माझ्याजवळ जवळपास 25,000 तरुण कार्यकर्ते आहेत आणि एक 5-10 हजार महिला कार्यकर्ते आहेत। सगळ्या कार्यकर्त्यांचा विचार विनिमय करून कार्यकर्त्यांच्या विश्वासात घेऊन आम्ही पुढची दिशा ठरवू। पण काँग्रेस पक्षाला योग्य उमेदवार आम्ही अपेक्षा करत होतो आणि माझा पूर्ण 5 वर्षाचा प्रचार दौरा 3 वेळेस संपलेला आहे। जवळपास 95% जनतेला एक मी उमेदवार होतो, पण नितीन पाटील आता नेत्यांचे उमेदवार आहेत। आता उमेदवार जनतांचा असावा का जनतेचा असावा का नेत्यांचा असावा, मी स्वतःला जनतेचा उमेदवार समजत होतो आणि आजही माझ्या पक्षाला असं मला वाटत होतं मी जनतेचा उमेदवार राहील। पण पक्षामध्ये काय चालतंय, कारण राहुल गांधी यांनी स्पष्ट सांगितलेलं होतं की कुणीही आरोपपत्र दाखल झालेल्या माणसांना ते उमेदवारी देणार नाहीत। पण राहुल गांधींची मला वाटतं त्यांच्या पक्ष त्यांच्या यांनी ऐकलेलं दिसत नाहीये आणि राहुल गांधींचा सुद्धा हा मोठा अपमान आहे असं मला वाटतं। धन्यवाद उत्तमसिंगजी, झी24 तासशी बोलल्याबद्दल, स्वतः तुमची भूमिका मांडल्याबद्दल। नितीन पाटील यांना आता औरंगाबादमधून उमेदवारी काँग्रेसकडून देण्यात आल्यानं उत्तमसिंग पवार मात्र नाराज आहेत, त्यामुळे ते अपक्ष निवडणूक लढवण्याच्या बेतात आहेत। तसंच कार्यकर्ते आपल्या पाठीशी असल्याचाही त्यांचा दावा आहे। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।